₹1000 का इनाम यहाँ पर आ चुका है। और जो आखिरी ओवर में मैच को जिन्होंने बचाया उनके लिए 2000। मैन ऑफ द मैच दिनेश अवास्कर, काफी खूबसूरत पारी। यस सर। दिनेश जी आइए। दिनेश लोक ये चालेल। पंगरे साहेब खूप छान सामना झाला, काय म्हणाल सामन्याबद्दल? तुम्ही पण काय नाही, चालेल ओके या। 1000 रुपये आणि विनायक पाटील आपण सुद्धा यायचं आहे। आकाश हेलो, धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर यांचा पण आवाज ऐकत होतात। तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे या SPL 2021 च्या मॅच कडे आपण वळतोय। आता मात्र पार्थ 11 वर्सेस कानेश्वर फायटर्स मध्ये सामना रंगत होता। त्यामध्ये पार्थ 11 ने स्लॉगिंग ओव्हर मध्ये बॉलिंग अप्रतिम केली। मी विनंती करतोय दोन्ही अंपायरांना, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। अप्रतिम गोलंदाजीचा वर्चस्व आपण पाटील यांच्या माध्यमातून पाहिलात। अप्रतिम गोलंदाजी केली, ज्या वेळेला 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज असताना स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती त्याने बॉलिंग केली। इथे पाहायचंय वीरेश्वर फायटर्स या टीमने पहिलं टॉस जिंकलंय। टॉस जिंकल्यानंतर इथे पहिली बॅटिंग स्वीकारले। यानंतरचा रुही स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11 आपण तयार राहायचं आहे। विनंती असेल आयोजकांकडून सातत्याने आपल्यापर्यंत माहिती पोहोचते। सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित सुधागड प्रीमियर लीग 2021 पर्व 8 मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। रंगतदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो दुसऱ्या दिवसामध्ये आहोत। या स्पर्धेमध्ये आता पाहतोय वीरेश्वर फायटर्स, थँक्यू डीजे, आणि आर्यन 11 दोन संघ खेळत असताना पाहतोय पहिलं टॉस जिंकलंय वीरेश्वर फायटर्स टीमने। टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घेतले आर्यन 11। अनिल कोळी यांचा संघ एकीकडे खेळतोय तर एकीकडे वीरेश्वर फायटर्स टीम म्हणजेच जितेंद्र दळवी हा संघ खेळतोय। पॉवर प्ले ऑन, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आपण पाहतोय, एक काऊ कॉर्नरच्या दिशेकडे, त्यानंतर आपण विकेट किपरला पाहतोय समीर लांगे यांना, त्यानंतर रुपेश यांना पाहतोय गल्लीच्या दिशेकडे एक पॉइंटला, त्यानंतर आपण पंचांचा इशारा याच दरम्यान मॅच ऑन। पहिलाच बॉल पेस करण्यासाठी सज्ज आहेत जितेंद्र दळवी, ओ द विकेट। संतोष यांचा बॉल यावेळेला आपण पाहतोय अप्रतिम खेळून काढलाय फलंदाजाने, पहिल्याच बॉलवरती चौकार। संतोष माने यांच्या गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार पहिल्याच पॉवर प्ले मध्ये करत असताना पहिल्या बॉल मध्ये चौकार येतोय आणि आता वीरेश्वर फायटर्स या टीमची धावसंख्या 4 पर्यंत पोहोचते। पहिलं षटक संतोष माने हाताळतात, ओ द विकेट। बॉलर पुन्हा एकदा तयार, फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जाते। आता मात्र लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवला जातोय। अप्रतिम बॉलिंग आता गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली जाते आणि खऱ्या अर्थाने एक चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे।
आणि तो आता मात्र संतोष यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट बॉलर. जोरकस फटका यावेळेला पाहतोय, ऑर्थोडॉक लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र घणाघाती प्रहार जरूर. फलंदाज जितेंद्र दळवी स्वतः ओनर आहेत या टीमचे आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डायसच्या स्थितीमध्ये बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न मात्र इथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा नाना करत मात्र नॉनस्टॉप चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू डीजे. दोन्हीले अष्टविनायक कांसल टीम कडून रिप्रेझेंट करतात, बॉलर सुद्धा आणि बॅटर सुद्धा. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला आता मात्र पाहतोय बॅट आणि चेंडू मध्ये परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. स्वप्नील सुतार चेंडूच्या खाली येत आहेत. आता मात्र सुंदर शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले जाते. मात्र एक धाव इथे ऍड होते. टीम वीरेश्वर फायटर्स या टीमच्या धावसंख्येचं जर का आलेख पाहिलं तर धावसंख्या 15, कुठलाही गडी बाद झाला नाहीये. अप्रतिम बॅटिंग जितेंद्र दळवी यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र चेतन दुधाणे चेंडूच्या खाली आहेत, कुठलीही चुकी नाहीत. बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आदित्य शिंदे आपण पाहतोय उभरता व सितारा, मात्र हिते बाद होऊन स्पष्ट चेहऱ्यावरती नाराजी आहेत. डगआउट मध्ये आपण पाहतोय त्यांना येत असताना. एक विकेट बाद झालाय. एक विकेटच्या मोबदल्यात इथे आता वीरेश्वर फायटर्स टीमची धावसंख्या ओव्हर नंबर पहिली संपते. एक ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर 15 धावा. नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आता मात्र इथे मयूर देशमुख यांना पाहतोय. अगदी स्वयं कॅप्टन सुद्धा आहेत वीरेश्वर फायटर्स टीमचे. आणि या दोन फलंदाजांना आता मात्र हिते मोठी धावफलकावरती धावसंख्या लावण्याची गरज आहे. लास्ट बॉल वरती गोलंदाज संतोष याने जरूर गोलंदाजी चांगली केली आणि आता मात्र येणारे 18 बॉल या पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत आणि 2 नंबर वरती गोलंदाज समीर यांना आमंत्रण केलं जाते. बल्लालेश्वर पाली एन कडून सज्ज होत आहेत ते बॉलिंग करण्यासाठी. सातत्याने फिल्डिंग मध्ये सुद्धा बदलाव केला जातोय, कारण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फिल्डिंगला सगळ्यात महत्व आहे. बॉलर तयार, समीर. ओ अप्रतिम बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर काहीशी गती परिवर्तन पाहायला मिळालं. यावेळेला आपण पाहतोय तुमच्याकडे असलेलं गती परिवर्तन, तुमच्याकडे असलेलं व्हेरिएशन हे क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आणि व्हेरिएशन बॉलरच्या माध्यमातून समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं जात आहे. बॉल पहिलाच डॉट. अप्रतिम बॉलिंग, ओव्हर द विकेट. बॉलर तयार, समीर. ओ यावेळेला पाहतोय कुठल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर विकेट किपर रुपेश यांचा वेध घेणारा हा बॉल आणि समीर लांगे यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. आसरे टीम कडून बिलॉंग करतात आणि आज मात्र आपण पाहतोय पार्थ आर्यन 11 या टीम कडून खेळत असताना आणि इथे मात्र त्यांना चांगला स्टार्ट द्यावा लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक ज्या वेळेला गोलंदाज संतोष माने हाताळत होतं 15 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आपण पाहतोय यावेळेला गल्लीमधून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे, दमदार चौकार. थँक्यू डीजे. गल्ली आणि स्लीपच्या दिशेकडे हा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गल्ली आणि स्लीपच्या मधोमध हा फटका जातोय 4 धाव्यांसाठी. अप्रतिम फटका आपण पाहतोय मयूर देशमुख यांच्या बॅट मधून टोटल धावफलकावरती धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 19 धावसंख्या.
dreamscricket.in च्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्वप्नील नलावडे चेंडूच्या खाली येत आहेत. सूर्यवंशी स्वप्नील सूर्यवंशी आहेत चेंडूच्या खाली आणि टोटल धाव फलकावरती धावसंख्या एकेरीने पुढे सरकते ती मात्र 20 पर्यंत. एक गडी बाद झाले आणि आता इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाने अप्रतिम बॉलिंग करत होते मात्र पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी निर्धाव 2 बॉल टाकले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. अप्रतिम बॉलिंग यावेळेला काहीच खांद्याचा उपयोग करत असताना गोलंदाज समीर लांगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि ज्या वेळेला गोलंदाजाने खांद्याचा उपयोग केलाय त्या वेळेला अनएक्सपेक्टेड बाउन्स गोलंदाजाला नेहमी मिळतो आणि ते पूर्णपणे या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला बाउन्स मिळत असताना बॉलिंग टाकताना पाहायला मिळाले. यावेळेला फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न ओव्हर नंबर इथे मात्र 2 समाप्ती होते. दुसरी ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावरती धावसंख्या 20. थँक्यू. यावेळेला पाहतोय ओव्हर नंबर दुसरी समीर लांगी यांची संपते. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा संतोष माने यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतर समीर यांना बोलवलं गेलं. समीरने मात्र फक्त 5च धावा खर्च केल्या आणि टोटल धाव फलकावरती धावसंख्या वीरेश्वर फायटर्स फाईट देत असताना मैदानाच्या आतमध्ये टोटल धावसंख्या बनते ती मात्र 20. एकीकडे अनिल कोहली यांचं नेतृत्व तर एकीकडे मयूर देशमुख यांचं नेतृत्व 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं जातोय. ज्यांच्या सुपीक दिमागाच्या जोरावरती इथे अप्रतिम यावेळेला या मैदानाच्या आतमध्ये कर्णधार पद भूषवत तोच टीम मैदानाच्या आतमध्ये विजयाकडे वाटचाल करेल. टोटल 2 ओव्हर संपल्या. टोटल धावसंख्याचं आलेख मात्र 20 वरती आपण पाहतोय. येणारे 2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ शिल्लक आहेत आणि रोहित तेलंगे यांना गोलंदाजीसाठी 5 रन केलंय. पाहायचं आहे या मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. बॉलर तयार. यावेळेला फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली होती. टो एंडला बॉल ब्रश आणि यावेळेला चेंडू जातोय हा नाना करत नॉनस्टॉप 4 धावेंसाठी. चोवीस धावा 24 रन्स ऑन बोर्ड. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम वीरेश्वर फायटर्स टीम खेळत असताना अनिल कोहली यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना. कारण सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॉलिंग करत असता त्यावेळेला शतरक्षकांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्वाचं असतं. बॉलर तयार. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये फटका खेळला जातोय मात्र एकच धाव ऍड होईल. 1 धावेने धाव फलकावरती वीरेश्वर फायटर्स टीम संघाची 25 पर्यंत धावसंख्या पोहोचते. एकीकडे आर्यन 11 तर एकीकडे वीरेश्वर फायटर्स टीम खेळते. दोन्हीला टीम मधली ही लढत या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओ यावेळेला पाहतोय बराचसा बाहेरचा चेंडू. यावेळेला पंच आम्हाला सांगतायत की हा वाईट चेंडू आणि आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 25वा नेम लागू होतो. या 22वा नेम लागू होतो आणि टोटल धाव फलकावरती धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते ती मात्र 26 पर्यंत. 26 ऑन बोर्ड. ओड नंबर इथे मात्र रोहित तेलंगे यांचं 3रं षटक हाताळत असताना बॉलर तयार. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळले. स्वप्नील सुतार चेंडूच्या खाली आहेत मात्र एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या 27 पर्यंत पोहोचते. आता तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केल्या. पहिलं तर संतोष यांना पहिली बॉलिंग करत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये समीर लांगेने त्या धावांना ब्रेक लावला. केवळ फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या आणि तिसरी ओव्हर रोहित हाताळत असताना यावेळेला आपण पाहतोय स्वप्नील सूर्यवंशी चेंडूच्या खाली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे मात्र एकच धाव ऍड होते आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती मात्र 28 पर्यंत. 28 ऑन बोर्ड.
एक गडी बाद झालाय टीम बॅटिंग करत असताना. विरेश्वर फायटर्स टीमचे बॉलर तयार पुन्हा एकदा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यावेळेला पाहतोय. फलंदाज बाद होत आहेत का? कुठलाही आतापर्यंत इशारा आला नाही. जरूर आपल्यापर्यंत इशारा येईल पंचांचा. टोटल आपण पाहतोय पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉल जातोय. मात्र या गोलंदाजांवरती खरंच पहिला जरूर चौकार लगावला होता, पण त्यानंतर कमबॅक केलंय बॉलर रोहित तेलंगे याने. टोटल धावसंख्या आता मात्र पोहोचते ती मात्र 29 पर्यंत. 29 ऑन अ बोर्ड. 28 28 धावसंख्या आपण पाहतोय. बराचसा बाहेर बॉल. आता मात्र गोलंदाजांची दिशा बदलली जाते. जसं काही मुंबईच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी ज्या वेळेला 2 वरती अचानक प्लॅटफॉर्म वरती जाते आणि त्यानंतर प्रवाशांची ज्या वेळेला अवस्था खराब होते, त्यानंतर आपण पाहते गोलंदाज आपली लाईन आणि लेंथ वरती इथे आता मात्र बिघाड पाहायला मिळते. बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळेला शॉर्ट बॉल होता, यावेळेला जातोय चेंडू नॉनस्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. 35 रन्स, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. आयोजकांकडून एक सूचना येते, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. सातत्याने आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 35 धावा अनिल. तसंच रुई स्पोर्ट्स आणि अनिकेत 11 दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉसच्या प्रक्रियेसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. विनंती असेल दोन्ही कॅप्टनला आपण टॉसच्या प्रक्रियेसाठी पोहोचायचं आहे. स्लॉगिंग ओव्हर आपण पाहतो इथे मात्र रोहित तेलंगे याने तिसरं षटक हाताळलं होतं. अप्रतिम बॉलिंग करत होते, मात्र त्यांच्या अंतिम बॉल वरती षटकार लगावला बॅट्समन जितू दलवी यांच्या बॅट मधून. मात्र आता स्लॉगिंग ओव्हर साठी इथे मात्र स्वप्नील सुतार यांना आमंत्रण केलंय. एकता क्रिकेट क्लब नवघर कडून रिप्रेझेंट करतोय. मात्र आता या टीम मध्ये आर्यन 11 टीम मध्ये खेळत असताना पाहतोय. स्वप्नील हा सुद्धा एक उभरता हुआ सितारा आहे मित्रांनो. जवळजवळ 18 ते 19 वर्षाचा खेळाडू आणि या खेळाडूकडे सुद्धा प्रतिभाशाली खेळ दाखवण्याचे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद. स्लॉगिंग ओव्हर, खूप मोठा दबाव आहे. मयूर देशमुख स्ट्रायकर एंड ओव्हर द विकेट. बॉलर तयार. गती परिवर्तन यावेळेला पाहतोय. स्वप्नील सूर्यवंशी चेंडूच्या खाली येत आहेत. सातत्याने बिझी फिल्डिंग करत असताना स्वप्नील सूर्यवंशी यांना पाहायला मिळालं जातंय. टोटल 21 धावेने धावफलकावरती धावसंख्या विरेश्वर फायटर्सच्या संघाची पोहोचते ती मात्र 36 पर्यंत. मित्रांनो, विरेश्वर फायटर्स या नावांची जर का आपण पाहिलं तर आसरेमध्ये विरेश्वराचं देवस्थानाचं एक मंदिर, खूप प्राचीन मंदिर आहे, हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. सातत्याने त्याच नावाने हा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये, मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं की 5 बॉल मध्ये कशा पद्धतीने इथे खेळ तुफानी होतोय दोन फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला हवेमध्ये हाय बॉल आहे बराचसा. अनिल कोहली चेंडूच्या खाली, चुकी होते तिथे मात्र जज करण्यामध्ये असफल ठरले जात आहेत. तत्पूर्वी मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या विरेश्वर फायटर्स या टीमची पोहोचते. आमचे सहकारी गुणलेखक आम्हाला कळवतात 38 या धावसंख्येपर्यंत एक गडी बाद झालेत. येणाऱ्या अंतिम ओव्हर मधले 4 बॉल बाकी आहेत, म्हणजे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील जर का तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. 38 धावा धावफलकावरती लागल्या. सातत्याने आपण पाहतोय एकमेकांशी चर्चा करत असताना खेळाडू. ओव्हर द विकेट. अप्रतिम बॉल यावेळेला पाहतोय, मात्र विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू सुटतोय. मात्र पंच आमच्याकडे बोलतात थोडस बाहेरच्या पद्धतीने निघताना आपण बॉल पाहिलात. लाईन व्यवस्थित होती, मात्र
थोडा चेंडूने वळण घेतलं आणि आता पाहतोय मात्र पंच आमच्याकडे इशारा करतायत वाईट, आणि या वाईटची निश्चित धावसंख्या 39 पर्यंत पोहोचते. एक गडी बाद, फलंदाज बाद होणार आपण पाहतोय. आदित्य शिंदे यांना यावेळेला अक्रॉस द लाईन फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. एकच धाव ऍड होईल, मात्र एकेरी धावेने धाव फलक 39 ने 40 पर्यंत पोहोचतोय. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित SPL आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि टोटल धावसंख्या आता मात्र उल्लेख केला तर 40 पर्यंत. चला पुढील सामना टॉस साठी या. आपल्याला दुसरा ऑफिशियल कॉल, आपल्याला आणखी 5 सामने आजच्या दिवसातील पूर्ण करायचे. प्लीज थोडं सहकार्य करा. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरी, बॉल हवेमध्ये, अनिल कोहली यांच्या डोक्यावरून दमदार षटकार. हॅलो अनिकेत 11, चला टॉस साठी यायचं आहे. रुई स्पोर्टचा कॅप्टन आलेला आहे. 46 धावा यावेळेला पाहतोय. त्याच दिशेकडे मारलेला फटका अनिल कोहली चेंडूच्या खाली आहे, जोपर्यंत एकच धाव ऍड होईल. 47 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता मात्र इथे पाहतोय दमदार बॅटिंग. जरूर दोन फलंदाज मयूर देशमुख आणि जितेंद्र दळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्वप्नील सुतार स्लॉगिंग ओव्हर मध्ये इथे बॉलिंग करत असताना दबाव आहे त्यांच्यावरती. जरूर टोटल धाव फलकावरती धावसंख्या 47. एक गडी बाद, फलंदाज बाद होणारे आदित्य शिंदे यांना आपण पाहतोय. केतन पोपट वेलकम. दोन संघांदरम्यान टॉसची प्रक्रिया ही ते होते. रुई स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11 टॉसच्या प्रक्रियेसाठी पोहोचलेत, मात्र ही ते 48 धावा धाव फलकावरती लागल्यात. विजयासाठी आव्हान आहे ते आर्यन 11 संघाला 49 धावांचं. या आपण वळूया एका सुमधुर संगीताकडे, डीजे यांच्याकडे. टॉसची प्रक्रिया रुई स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11 दोन संघांदरम्यान. पाच वेळा झाले. 49 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. रुई स्पोर्ट्सच्या खेळाडूंना विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे. आपले कॅप्टन आपली वाट पाहत आहेत. यानंतरचा आपला सामना असेल. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होतोय. एक हिंदीचा बुलंद आवाज आपल्या समवेत 5 दिवस जुळला जाईल. निलेश नाईक सरांचं पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, निलेश सर. चला वेळ लावू नका. क्षेत्ररक्षण करणार संघ चला लगेच मैदानात उतरायचा आपण प्लीज. 5 सामने आहेत. याच्यानंतरचा सामना रुई स्पोर्ट्स विरुद्ध अनिकेत 11, त्याच्यानंतर कानेश्वर फायटर्स विरुद्ध स्वराज 11, त्याच्यानंतर वीरेश्वर वॉरियर्स विरुद्ध अनिकेत 11, त्याच्यानंतर रुई स्पोर्ट्स आणि पार्थ 11, आणि शेवटचा सामना स्वराज 11 विरुद्ध आर्यन 11. म्हणजे अद्याप आपण बघतोय 40 षटकं आपल्याला 6-7 वाजेपर्यंत कंप्लीट करायची आहेत. आता जवळपास 3:10 झालेले आहेत. चला प्रेक्षकांची बघा काय प्रेक्षकांची मजा आहे. असल्या गर्मीमध्ये सुद्धा प्रेक्षक का ऐकत नाहीत. भोंगू विंगू घेऊन यायला पाहिजेत. वो भरा नहीं है भावों से बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. ऐसी बात है. तो तमाम दर्शकों को
हम दोपहर के सत्र में स्वागत करेंगे। भारत माता को वंदन कर कर इस भारत भूमि में कल शहीद दिवस था और शहीदों को हम अभिवादन कर कर आदि क्रांतिकारक वासुदेव बलवंत फडके और तमाम उस अज्ञात ऐसे स्वतंत्र कर्मियों को हम नमन कर कर एसपीएल 2021 का ये शानदार पर्व, 8वां पर्व और आज का ये दूसरा दिन और दूसरे दिन का ये आज का 7वां मुकाबला रूही स्पोर्ट्स बनाम अनिकेत 11 के बीच अगला मुकाबला होगा। ये छठा मुकाबला है। वीरेश्वर फाइटर्स ने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया और आर्यन 11 की बल्लेबाजी हमने देखी। आर्यन 11 ने पहले बल्लेबाजी करते हुए जीतू दड़वी और मयूर देशमुख के अच्छे साझेदारी के बदौलत कुल मिलाकर 48 रन बनाए हैं और 49 रनों का लक्ष्य अब मैदान पर। 12.25 का करंट रन रेट। ज्यादा वक्त न ले, प्लीज स्पीड अप कीजिए, थोड़ा स्पीड अप करना होगा। आज रुपेश आवास्कर इनकी शादी की सालगिरह है, तो रुपेश आवास्कर और उनकी धर्मपत्नी को और उनके पूरे परिवारजनों को एसपीएल 2021 की कमेटी की ओर से बहुत सारी शुभकामनाएं हम देंगे। जीतू दलवी मैच ऑन। ओके, जीतू दलवी सामने समीर लांगी दाहिने हाथ की ओर विकेट और सामने एक आकर्षक और जेन्युइन ऑलराउंडर समीर लांगी। पहली गेंद इस बार ओवर पिच गेंद थी, लॉक कर दिया था उसे ऑन साइड पर। मिड ऑन को क्रॉस कर गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। हम विनती करेंगे सभी खिलाड़ियों से कि आपको बाहरी टीम मीटिंग करनी है, अंदर आप टीम मीटिंग नहीं कर सकते। थैंक यू। डीजे ध्यान में रखिए। जितेंद्र दलवी गेंदबाजी मारकर पहला चौका खाया है और पहली गेंद के बाद धीमी गति की गेंद, नो बॉल और ये फ्री हिट फाइन लेग के ऊपर से दंदनाती हुई अद्भुत शॉट, 6 रन। डीजे थैंक यू। डीजे बॉल दिया। डीजे बहुत ही बढ़िया गाने बजा रहा है। फिर भी एक हम विशेष विनती करेंगे कि दोपहर के सत्र में जो पुराने रिमिक्स गाने हैं वो ज्यादा बजाए तो और मजा आएगा। एक अच्छी गेंद के बाद कहीं ना बॉल दिया, प्लीज बॉल बॉय। इस पूरी प्रतियोगिता के लिए एसएसके डीजे साउंड सर्विस रुपेश सोनू दीनू इनका बहुत अच्छा मैं कहूंगा शुभकामनाएं कल के दिन से राजा के लिए आई थी। 70-70 एल्यूमिनियम और 70-70 फर्नीचर्स की ओर से भी ढेर सारी शुभकामनाएं मनोज जी शिंदे इनके माध्यम से। पहली गेंद देखिए रोहन जी, पहली गेंद अच्छी थी, लॉफ्ट कर दिया था, ऑन साइड पर चौका आया। उसके बाद कहीं ना कहीं गेंदबाज ज्यादा करने की मंशा में नो बॉल कर बैठे हैं। आम के आम और गुटलियों के भी दाम। 6 भी मिले, 7 रन और कुल मिलाकर 11 अब टोटल स्कोर बोर्ड पर। फ्री हिट व्हॉलेंटियर्स आपला बॉल पाठवा, मदत करा सगळ्यांना। सुबह रामदेव बाबा का योग करे ना करे लेकिन सहयोग जरूर करे एक दूसरे को, यही तो इंसानियत है। इंसान को हमेशा लोगों की मदद ही करनी चाहिए, नहीं तो मरने के बाद तो सभी कहते हैं ये अच्छा था, लेकिन जिंदा है तब तो कोई कहना चाहिए अच्छा था, ये किसी के काम आया। तो मदद कीजिए प्लीज। ये डेड बॉल अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां लॉ, सॉरी 22वां वाइड, 22 लेग 22 डेड बॉल। कई नियम है, 42 नियमों की थी। देखिए मयूर स्मृति यानी कि मयूर पाठारे, हालांकि बहुत ही अच्छे इंसान थे। वाह भाई वाह, स्लॉग स्वीप, 6 रन।
थैंक यू डीजे। वाह वाह, क्या कमाल के गाने। सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, एक ही प्यार, वो है क्रिकेट। और कमाल की बल्लेबाजी समीर लांगे द्वारा। मानो लम्हों की अब यहाँ पर खता हो चुकी है और सदियों को सजा मिल रही है। एक गलती, एक चौका, उसके बाद 7 आए, उसके बाद छक्का आया फ्री हिट पर। कुल मिलाकर 17 रन बने हैं। अब्राहम बेंजामिन डिविलियर्स, इनका जन्मदिन एबीडी, और 17 फरवरी 2005 को पहला T20 खेला गया। 17 रन। धीमी गति की गेंद, जोरदार अपील, लेकिन बाल बाल बचे। मयूर जी आइए। समीर लांगे स्वयं, अनिल कोहली भी उनसे डगआउट से आवाज देते हुए कि समीर टेंशन मत लो, 1-2 बिंदी गेंदे आप अफोर्ड कर सकते हैं। 49 का पीछा है 12.5 की करंट रन रेट। 17 रन आ चुके हैं। छोटी गेंद, कैच की संभावना, और ये विकेट। वाह 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 भाई जनाब, आपने तो रंग भर दिया है महफिल में। अच्छा सलाम। येऊ दे आता बोले, येऊ दे आता आकाश बोले, येऊ दे पाण्याला। आकाश, ये भांगे भांग बोली। एक अमिताभ बच्चन का भी गाना लगना चाहिए, होली है रंग का भंग का रंग जमा हो चकाचक, वो भी गाना। और केडी देखिए, मंगेश भाई भी आ चुके हैं। मंगेश भाई देखिए, 2 जीतू दलवी के शानदार छक्के आने के बाद समीर लांगे को आउट किया है। नहीं नहीं, पान वाला नहीं है, वो अलग गाना है। पान का अलग है, ये भंग का रंग जमा हो चकाचक, वही है गाना। हाँ हाँ हाँ, क्या देखिए खूबसूरत चेहरा। डीजे मास्टर का नाम क्या है? राहुल। एक है राहुल द्रविड़, एक है राहुल गांधी। बढ़िया स्ट्रोक, हवाई फायर, काफी देर हवा में। ओके ओके, गलती। कितनी गेंदें शेष इस ओवर की? आखिरी गेंद इस ओवर की कमाल की रही है पारी समीर लांगे द्वारा। निर्धारित 4 गेंदों का उन्होंने सामना किया, 16 पर आउट हुए। आखिरी गेंद सामने एक युवा खिलाड़ी, शॉर्ट पिच गेंद थी, घूमकर ऑन साइड पर मोड़ना चाहते थे। बिंदी गेंद की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे बालाशेठ गायकवाड़ और उमेश जी खंडागले। एक ओवर का खेल समाप्त। कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर अब रन बने हैं 19, यानी कि अब गेंदें बची 18 और 30 रनों की जरूरत। हम अब जरूरी अनाउंसमेंट की ओर बढ़ रहे हैं। हालांकि जिन तमाम मान्यवरों ने हमें पुरस्कृत किया है, उनमें आदरणीय राजू शेठ काटकर, इन्होंने मैन ऑफ द सीरीज के लिए कूलर दिया गया है। महीन जी बारनेकर साहब, इनकी ओर से पूरे 5 दिन हमें पानी की सुविधा दी गई है। नागेश जी देशमुख और हमारे आदरणीय सुशील जी गायकवाड़, इनके माध्यम से मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफीज शरद शेठ पालवे, दत्ता जी गायकवाड़, राजेश जी परदेशी, अमोल शेठ धुमाल, संतोष शेठ देशमुख, इनके माध्यम से ग्राउंड का उपलब्धि। शिव शक्ति कुंभाराली, इनके माध्यम से ग्राउंड के लिए पूरी व्यवस्था। आदरणीय दत्ता शेठ पालवे और शरद जी पालवे साहब, इनकी ओर से पूरे लीग के लिए सम्मान चिन्ह। और उसी के साथ हम देख सकते हैं डीजे की व्यवस्था में आदरणीय अजय जी अधिकारी, राजेश जी परदेशी, अमोल जी धुमाल, संतोष जी देशमुख, इनके माध्यम से पूरक मंडप व्यवस्था। गणेश जी वागोस्कर, मनीष जी वागोस्कर, राजेश जी कुंभार, प्रदीप जी वागोस्कर, यशवंत जी मुसरे, इनके माध्यम से ग्राउंड की उपलब्धता। इन तमाम देनगी दाताओं का विशेष अभिनंदन। और भी बहुत कुछ नामे हैं। जैसे एक ओवर खत्म होता है, उनकी ओर हम जरूर बढ़ेंगे। पारी की दूसरी ओवर, सूरज, एक अनोखे अनऑर्थोडॉक्स गेंदबाज, बैकफुट पर गए, कट किया, अपर कट, अच्छा शॉट, स्क्विडिश कवर पॉइंट पर, गेंद जाती हुई तेजी के साथ, लेकिन क्या हुआ डीजे?
डीजे डीजे क्या हुआ? बढ़िया फील्डिंग वहां पर। हालांकि इस पहले गेंद पर 3 रन पूरे किए। अंपायर 3 रन पूरे हुए, 2 3 कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, अपर कट किया था। बैकफुट पर गए, थोड़ा सा स्क्विडिश शॉट था। हालांकि शॉर्ट पिच गेंद पर स्क्वायर कट था, लेकिन थोड़ा सा ऊपर बल्ला उठा था। स्क्वायर कट बिल्कुल हम देख सकते हैं कि कंधे के नीचे जो शॉट होता है उसे स्क्वायर कट करते हैं, और थोड़ा सा पिच होता है तो उसे पूरा पूरा अपर कट इसको ही नहीं कहते, थोड़ा सा हवा में भी झूलता है। स्क्वायर कट बिल्कुल कंधे के नीचे से कट करती है उस गेंद को। अच्छी वापसी की है गेंदबाज सूरज ने। सूरज हालांकि बहुत ही अपारंपरिक शैली के साथ गेंदबाजी करते श्रीलंकाई गेंदबाजों की तरह। वाह भाई वाह, कमाल की गेंद, बिल्कुल लेंथ गेंद। श्रीलंका के सभी प्रशिक्षक हालांकि उनके गेंदबाजों के एक्शन को नहीं बदलते, चाहे वो लसित मलिंगा हो, चाहे वो अजंता मेंडिस हो, चाहे सर्वश्रेष्ठ ऑफ स्पिनर मुथैया मुरलीधरन। कमाल का श्रीलंकाई गेंदबाजों का सफर रहा है, वैसा ही एक शानदार सफर सूरज के द्वारा। आगे निकलकर खेलने का प्रयास, इनसाइड एज लगी है, और ये आउट। कमाल की वापसी की है सूरज ने, और इसी के साथ स्कोर बोर्ड पर अब रन बने हैं 22 और दूसरे विकेट का पतन। डीजे इसी दरमियान, हाँ, ये गाना कंटिन्यू कीजिए। रोहित भगत इनका यहाँ पर शुभागमन होता है, उनका विशेष स्वागत। थैंक यू डीजे। काय पाहिजे, काय पाहिजे? अब 49 का पीछा करती हुई टीम पहुंची है 22 रनों पर। अभी 27 रनों की जरूरत होगी, 12 गेंदों पर 27 की जरूरत। अनिल कोहली आए हैं स्ट्राइकर एंड पर, इन एट नंबर 4। थोड़ा सा स्पीड अप कीजिए, और 1 2 3 4 5 मुकाबले खेलने हैं। सूरज की अगली गेंद दाहिने हाथ से उड़ द विकेट, घूमकर खेलने का प्रयास, सिर्फ बल्ले का मुखड़ा खोला और फाइन लेग सीमा रेखा के बाहर। क्या है अंपायर? 4 रन। डीजे थैंक यू डीजे। अनिल कोहली, ओह के अंदर, डंडा बाहर। मानो सवाल हिंदी में पूछा गया था, अनिल कोहली जवाब अंग्रेजी में दे रहे थे। कमाल की वापसी, सूरज ने चलता किया, क्लीन बोल्ड बने अनिल कोहली। डीजे थैंक यू डीजे। 1 मिनट, धावा थोड़ा धावा। 26 रन बने हैं, 26 धावा। 23 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 23 धावांची गरज। 12 चेंडू 23 धावा। आदरणीय शिगवण साहेब, रितेशजी इनामदार साहेब, नितेशजी गायकवाड साहेब, सुशीलजी गायकवाड, नागेशजी देशमुख, विठ्ठलजी सिंदकर, सतीशजी पवार, प्रकाशजी आवासकर, बबनजी बोरिटकर, नरेशजी खाणेकर, मंगेशजी तळेकर, महीनजी बारणेकर, प्रशांत साळुंके यांचं खूप मोठं योगदान। आदरणीय सरपंच संदेशभाई कुंभार आणि संपूर्ण ग्रामपंचायत परळी। थोडा याचा आवाज कर, माईकचा थोडा इको दे, थोडा फ्लॅट येतोय बेस मध्ये। हॅलो 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 हॅलो, ओके, थँक्यू।
12 गेंदों पर अब 30 रनों की जरूरत है। क्रूशल मुकाबला है। अब इनायत नंबर 5 आते हुए डीसी चेतन दुधाने गेंदबाजी मार्ग पर आदित्य। वाह, कमाल की गेंद आदित्य शिंदे। आशु भाई शेलकिन के मैं कहूंगा तालीम में ये चेला है। आशीष शेलकिन के गुरु है। पानी बिना नदी व्यर्थ है, अतिथि बिना आंगन व्यर्थ है और गुरु बिना जिंदगी व्यर्थ है। आशीष शेलके को हम अभिवादन करना चाहेंगे यहां से। एडवोकेट प्रवीण भाई कुंभार, आदरणीय ग्राम पंचायत के सदस्य, और बहुत ही अच्छा योगदान उनके माध्यम से कई प्रतियोगिताएं में हमें नजर आता हुआ एडवोकेट हमारे आदरणीय मार्गदर्शक प्रवीण भाई कुंभार, इनसे विशेष विनती करेंगे कि आप आइए और इस मंच की शोभा बढ़ाइए। प्रवीण जी आइए, आपका हम इंतजार कर रहे हैं। धीमी गति की गेंद लौट कर दिया था, खिलाड़ी नहीं है। मिड विकेट के ऊपर से इस बार 4 रन। डीजे 4 रन। 4 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 31-31। ये कैच की संभावना, और ये संभावना बना सपना। कैच ड्रॉप, मैं कहूंगा मैच ड्रॉप। एक सेट बल्लेबाज को आपने जीवन दान दिया है। जीवन दान का बहुत ही फायदा उठाते हैं बल्लेबाज लिमिटेड ओवर्स में भी। पंकज जाधव को हमने देखा, 2 गेंदे 6 रन आए हैं, 1 गेंद वाइड, कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हो चुका है। 7 रन आए इस ओवर में। आईपीएल फॉर्मेट के द्वारा टॉप 4 के जो अंतिम 4 मुकाबले होंगे, अंतिम 2 मुकाबले फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ के जो टॉप 4 टीमें होंगी। सिद्धू आवास्कर ने दूसरे अटेम्प्ट में कैच को लिया। टॉप 4 की जो 4 टीमें होंगी उनमें आईपीएल का फॉर्मेट होगा। ये पहले दिन से हमें बताया गया था। आईपीएल का फॉर्मेट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ की जो टॉप 4 टीमें होंगी उनके बीच आईपीएल फॉर्मेट के अनुसार ही मुकाबले अंतिम दिन खेले जाएंगे। कुल मिलाकर टोटल स्कोर पर आ चुका है 33 रन, 33, और भी 16 रनों की जरूरत। डीजे आदित्य शिंदे की अगली गेंद अच्छी गुडलैंड स्पॉट पर टिप्पा बाहर की तरफ निकली और कमाल की वापसी आदित्य शिंदे द्वारा। अब दूछोरिन से दाहिने हाथ से राउंड विकेट। इस बार सामने दे धक्का, आगे छक्का, शानदार छक्का इस बार। थैंक यू। करण दलवी, एक मशहूर कमेंटेटर करण काळंज हमें नजर आते हुए इस बातचीत में।
अब गेंदें बची हैं 6 गेंदों पर 10 रनों की जरूरत। ओहो, डीसी के बल्ले से इस बार कमाल का पुल शॉट, 6 रन। हेलो, अब 5 गेंदे और 4 की जरूरत। डीसी को शांत रखना होगा, मैच में वापसी करनी है तो मयूर देशमुख की टीम को 1 गेंद या 2 गेंदबंदी करनी होगी, मैच में वापसी कर सकती है। शॉर्ट पिच गेंद और यहां पर शानदार कट शॉट, 6 रन और 2 ही गेंदों पर मैच को समाप्त किया डीसी ने। डीजे